फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हे जे आहे 4 टक्सचं बेल्टचं ब्लाऊज आहे, ज्याची जी कटिंग आहे ते आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेली होती. जर तुम्ही ती बघितलेली नसेल तर नक्की जाऊन बघा. आता जे आहे आपल्याला या ब्लाऊजची स्टिचिंग बघायची आहे. तर चला आता सुरुवात करूया व्हिडिओला. तर सगळ्यात अगोदर जे आहे मी इथे स्लीव्ज घेते. तर आता स्लीव्ज ज्या आहे तर व्यवस्थित अशा मी इथे करून घेते. त्यानंतर जे आहे आता मला मार्किंग करायची आहे. तर मी इथे अगोदरच जेव्हा मी कटिंग केली त्यावेळेसच इथं मार्क केलेलं होतं. आता तीच जी मार्किंग आहे मी इथे थोडीशी डार्क करून घेते. आता जी आहे ही इकडं पण आलेली आहे. तर आता याला थोडंसा खालून जे आहे 1/2 इंच किंवा कमी तुमच्या मनाने जेवढं करायचं तेवढं एक अशी लाईन करायची. नंतर परत आपण जिथं ही मार्किंग केलेली होती आपल्या बाहीची हाईट जेवढी होती तेवढं असं त्याला दुमतं करून घ्यायचं आणि एक स्टिच मारून घ्यायचं. आता ही आपली स्लीव्ज रेडी आहे. अशीच आता आपल्याला ही सुद्धा इथं रेडी करून घ्यायची. ही सुद्धा आपली रेडी झाली. त्यानंतर आता बॅक पार्ट घेणार. तर बॅक पार्ट सुद्धा आपण तसाच केलेला आहे. तर मी इथे ना अगोदरच मार्किंग करून ठेवलेली होती की आपली जी हाईट आहे कुठपर्यंत आहे. तर याला जे आहे थोडंसं डार्क करते म्हणजे खालून सुद्धा आपलं ते मार्किंग येऊन जातं. तर आता त्याला सुद्धा आपण जसं स्लीवचं केलं तसंच आता मी याला सुद्धा असं फोल्ड करून त्याला मागच्या बाजूने टर्न करून घेते आणि पट्टी बनवून घेते. तर इथं जे आहे आपली पट्टी रेडी आहे. तर आता आपल्याला काय करायचं, त्याला अर्ध्यामधून असं फोल्ड करून घ्यायचं. कारण आता आपल्याला द्यायचे आहे आपले बॅक टक्स. तर त्याच्यासाठी व्यवस्थित असं फोल्ड करायचं. आणि जी फोल्डेड बाजू आहे तिकडच्या इकडून मी 4 नाही तर 4.25 इंचावरती जे आहे इथे टक्स देऊन देणार. आणि जी हाईट आहे तुम्ही 4.5 इंचापर्यंत ठेवू शकता. तर मी अंदाजेच घेतले आहे. तर इथं जे आहे मी टक्स देऊन देते. तर दुसऱ्या बाजूचा सुद्धा टक्स याच प्रकारे मी करून घेते. आता आपलं हे जे आहे बॅक पार्ट सुद्धा इथे रेडी आहे. तर बॅक पार्टचा इथं गळा जो आहे तो माझा कट करायचा राहिला होता, तो आता मी इथे कट करून घेते. यानंतर आता आपल्याला फ्रंट पार्ट इथे रेडी करायचा आहे. तर इकडचा फ्रंट पार्ट आहे. तर जेही आपण इथे मार्किंग केलेली होती त्यालाच आपल्याला इथे टक्स देऊन द्यायचे आहे चारही. आता हा जो टक्स आहे आपला 1/2 इंचाचा आहे. मी कटिंगमध्ये टोटल सांगितलेलं आहे की मी कोणत्या टक्स किती अंतरावर आणि कितीचा घेतला आहे. तर आता जे आहे आपल्याला जी पट्टी आहे ती इथे जॉईंट करायची. तर ही जी पट्टी आहे तर ही जी आहे मी आता ती आतल्या बाजूने ही जी स्टिच आहे ती जायची आहे. तर त्याच्यासाठी सर्वात अगोदर खालचं सरळ ठेवलं. ही जी पट्टी आहे ही अशी या प्रकारे ठेवली आणि याच्यावरती एक स्टिच मारून घेते 1/2 इंच अंतरावर. आता जे आहे आता काय करायचं, हे जे आहे ना वरचं असं त्याला उलटं करत करत याला इकडं करायचं आणि जी स्टिच आहे त्याच्यावरती याला असं व्यवस्थित ठेवायचं आणि परत स्टिच करून घ्यायचं.
तर इथं जे आहे थोडासा एक्स्ट्रा उरलेला आहे तो मी नंतर कट करेल. तर आता आहे आपल्याला अगोदर करायची आहे इथे बटन्सची पट्टी तयार. तर इथं जे आहे 1.5 इंचापर्यंत एक पट्टी घेतली आणि 1/2 इंच खालून सोडलं आणि त्याला मागच्या बाजूने असं फोल्ड करून 5 इंच अंतरावर मी इथे स्टिच करून घेते. तर या बाजूने आपल्याला ती लोटून घ्यायची आणि परत याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. आता हे झाल्यानंतर आपल्याला सरळ बाजूने यायचं आणि ही जी पट्टी आहे आपल्याला या पद्धतीनं ती इकडच्या बाजूने लोटून याच्यावरती एक टीप मारून घ्यायची. आता हा आपला पार्ट इथे रेडी झालेला आहे. तर आता इथं जे आहे माझी जेवढी ही चेस्ट आहे तर इथे 30 इंचाची चेस्ट आहे 7.5 आणि 1 इंच मी शिलाई मार्जिन घेऊन जेवढं शिल्लकचं आहे तेवढं इथे मी कट करून घेते. आता यानंतर आता दुसरा जो पार्ट आहे तो सुद्धा माझा इथे रेडी आहे. आता ते व्यवस्थित असे एकमेकावरती व्यवस्थित ठेवून द्यायचे आणि जर खालीवर असेल तर आपल्याला इथे कट करून घ्यायचे या स्टेजला. तर व्यवस्थित आपले कट झाले. यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे पाठीमागचा जो आपला पार्ट आहे तो आणि आता इथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हे दोन्हीही पार्ट्स जे आहे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे म्हणजे शोल्डर जे आहे ते इथे जॉईंट करायचे. तर आता इथे जे आहे व्यवस्थित मी एकमेकावरती ठेवणार आणि इथे स्टिच करून घेणार. आता इथे शोल्डर जॉईंट झाले. आता आपण करणार आहोत आपली पायपिंगसाठी ज्या आहे मी पट्ट्या तयार केलेल्या आहेत. तर इथे जे आहे मी पट्ट्या अगोदर इथे सगळ्या जोडून घेणार. हां कशाला मग काय मग तर याला पट्ट्या तयार तुम्ही फोटो आणि जिथे जॉईंट असला तर त्याला या प्रकारे दोन्ही जॉईंट जे आहे कसं तर ही जी आहे मी पट्टी तयार झाली. तर जे मला एक्स्ट्रा असलं तर मी कट करून घेते. जेवढी मला पट्टी पाहिजे तेवढी तयार करून घेते. तर आता मी पट्टी इथे जॉईंट करायला घेणार. तर सगळ्यात अगोदर सुरुवात करायची आहे आपल्याला बटनच्या पट्टीकडून काचच्या पट्टीकडून. आता ही जी आहे ही काचची पट्टी असते आपली इकडची आणि आता इथून लावायला सुरुवात करते. तर सर्वात अगोदर 1/2 इंच एक्स्ट्रा घेते त्याला बाहेरच्या बाजूने असं दुमडवून घेतल्यानंतर 5 इंचाच्या अंतरावर शिलाई मारून घेते. शेवटच्या स्टेपला आणि त्याला मागच्या बाजूने करून घ्यायचं आपलं जसं आपण काचच्या पट्टीला केलं होतं तसं. आणि आता ही पट्टी लावणं संपली तर आता एक्स्ट्राचं जर काही वाटलं तर ते कट करून घ्यायचं. तर आता जे आहे आपल्याला ही जी पट्टी आहे दुसऱ्या बाजूने करून आता पायपिंग व्यवस्थित करून घ्यायची. तर जेवढी पाहिजे तेवढीच आपल्याला पायपिंग इथे करून घ्यायची.
मला इथे दिसत असेल आता बघू शकता किती व्यवस्थित आपली पायपिंग इथे लागत आहे. मागच्या बाजूनही तेवढीच फिनिशिंग आपल्याला दिसते, कुठेही काही एक्स्ट्राचा कपडा वगैरे, आणि पायपिंगही आपली जेवढी पाहिजे तेवढीच इथे आहे. आता बाकीची सगळी जी पायपिंग आहे ती मी इथे कंप्लीट करून घेते. आता बघू शकता आपला इथं पायपिंग किती व्यवस्थित इथं दिसत आहे. व्यवस्थित अशी आपल्या गळ्यालाही शेप येतो, आणि बघू शकता जेवढी आपल्याला बारीक किंवा जाड आणि मागूनही तेवढीच फिनिशिंग आपल्याला आलेली आहे. आता हे झालं तर आता आपल्याला करायचे आहे आपल्या स्लीव्ज अटॅच. तर स्लीव्जसाठी काय मी इथं आपण तयार अगोदरच केलेल्या होत्या, पण त्याचा जो आतला म्हणजे समोरचा जो मुंड्याचा राऊंड असतो आपण हाफ इंच आतून घेत असतो, तो आपण दिलेला नव्हता. तर या टायमाला मी आता हे देऊन देणार. तर सगळ्यात अगोदर ज्या स्लीव्ज आहे त्या व्यवस्थित अशा ठेवायच्या आहे एकमेकावरती. तर आता जेही आपल्याला हाफ इंच द्यायचा आहे डाऊन, तो असा या प्रकारे इथे देऊन टाकायचा आहे. एवढा कपडा कट होतो तो इथे कट करायचा. आता जे आहे आपल्याला स्लीव्ज ज्या आहे आपल्याला स्टिच करायच्या आहेत, तर व्यवस्थित अशा एक अगोदर लावून बघायच्या, एक सारख्या अशा असल्या पाहिजेत आपल्या. तर आता जे आहे आपण स्टिच केलेलं मी इथं असं ठेवून घेणार, आणि जे शोल्डर आहे जिथं आपण शोल्डर जॉईन केलं होतं तिथपासून आपण इथे सुरुवात करणार लावायला. तरी हा जो आहे समोरचा पार्ट आहे, आणि ही जो कर्व दिलेला आहे तो पण आपण समोरच आला पाहिजेत एवढं लक्षात ठेवायचं. आणि बरोबर असं मधात ठेवून आपल्याला ह्या इथे स्टिच करून घ्यायच्या. जॉईंट पार्टवर ठेवायच्या आपल्या शोल्डरच्या जिथं जॉईंट होतो पार्ट, आणि व्यवस्थित अशा आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं. आता आपली ही स्लीव्ज जॉईंट झाली. आता जे आहे ना मी दुसरीसुद्धा स्लीव्ज इथं जॉईंट करून घेते. थोडंसं असं एक्स्ट्राचं असलं तर आपल्याला काय करायचं आहे, इथं ते कट करून टाकायचे. आता जे आहे दोन्ही बाजूला मी स्लीव्ज ज्या जॉईंट करून घेतल्या, आता फिटिंग करून घेणार. तर सर्वात अगोदर एक जे आहे ना मी याच्या लगेच कॉर्नरला स्टिच करून घेते. 1 2 3. आता इथे मी चेस्टची मार्किंग केलेली आहे. आता आपलं जे मेजरमेंट आहे, तर आपली 30ची चेस्ट आहे तर 7.5 इंचावरती मी एक पॉईंट देते. नंतर 34ची चेस्ट आहे तर 8.5 इंचावरती, तर इथं जवळच आपला पॉईंट येऊन जातो. आणि 6ची जी आहे आपली स्लीव्ज, तर इथं एक पॉईंट. तर हे पॉईंट असे आपल्याला जुळवत घ्यायचे आहे इथे. तर ही जी आहे आपली लास्टची फिटिंग झालेली आहे. तर आता मी अगोदर जी वेस्ट आहे ती मेजर करून बघते की व्यवस्थित आहे का नाही. तर ही आपली शिल्लक भरत आहे, तर मग मी इथं परत एक थोडीशी टीप मारून घेते. आता ज्या आहे दोन्हीही ज्या स्लीव्ज आहे ते एकमेकांशी व्यवस्थित अशा लावून बघायच्या. एक सारखं आपलं मेजरमेंट आलं पाहिजे दोन्ही स्लीव्जचं सुद्धा. तर एक कमी आणि जास्त भरली असली तर पटकन ते टीप मारून घ्यायची. तर आता जे आहे आपली पूर्ण फिटिंग झाली. तर ब्लाऊज जे आहे आपला इथे रेडी झालं. तर
या ब्लाऊजची स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आता नवनवीन असे जर तुम्हाला आणखीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि मला खूप खूप असा सपोर्ट करा. तर भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.